शहादा तालुक्यात शेती साहित्य चोरांचा धुमाकूळ. कर्जत शिवारात 20 शेतकऱ्यांच्या केबल लंपास. नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज. पिंपरडेनंतर कर्जतमध्येही चोरी. केबल जाळून तांब्याच्या तारा काढल्या. शेतकऱ्यांमध्ये संताप. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात शेती साहित्य चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी अक्षरशः धास्तावले आहेत. 2 दिवसांपूर्वी पिंपरडे शिवारात तब्बल 25 ते 30 शेतकऱ्यांचे शेती साहित्य चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता कर्जत शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी कर्जत शिवारातील तब्बल 20 शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा आणि बोरवेलच्या केबलवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी शेतातून केबल कापून एकत्र केल्या. त्यानंतर शेतातच लाकडे जमा करून केबल जाळण्यात आल्या आणि त्यातून महागड्या तांब्याच्या तारा काढून चोरटे पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सावखेडा परिसरातही एका शेतकऱ्याच्या विहिरीची मोटार आणि 5 शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शहादा तालुक्यात शेती साहित्य चोरांची मोठी टोळी सक्रिय आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. एका पाठोपाठ एक घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून चोरी झालेल्या केबल आणि मोटारींमुळे अनेक शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्नही निर्माण झालाय. रात्रीच्या वेळी शेतांमध्ये घुसून बिनधास्तपणे चोरी करणाऱ्या चोरट्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीसोबतच तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती साहित्य चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, घटनांचा तपास करून चोरट्यांचे धागेदोरे शोधावेत आणि या टोळीचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पिंपरडेनंतर कर्जत, आता पुढचा नंबर कोणत्या शिवाराचा, असा सवालही शेतकरी उपस्थित करत आहे. मी भरतो आमंडराव कारले, कर्जत शिवारामधून. परवाच्या दिवसाला कंपडा ते उजळत या 2 गावामध्ये 20 ते 25 लोकांची केबल चोरी झालेली आहे. तरी त्यांनी आज रात्रीच्या कर्जत शिवारा ते कमरात शिवारामध्ये आमच्या इथल्या 20 ते 22 लोकांची केबल चोरी करून परत त्यांनी चांगली डेअरिंग करून आमच्या इथे एक झाड कोरडं होतं, त्या झाडावर त्यांनी केबल जाळून संग तार काढून गेले. आतापर्यंत त्यांचा जाळ सुरू आहे. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही या गोष्टीची दखल दिलेली आहे. त्या दखलच्या बद्दल आतापर्यंत काहीच नाही, कोणी लक्ष देत नाही. आता सुद्धा आम्ही हीच विनंती करतोय की आताच्या परिस्थितीला अशी आहे की 10-10 रुपयावर पडली परिस्थिती खराब आहे, तर त्या गोष्टीची तुम्ही दखल घ्या. हॅलो, 2 महिन्यापासून पाऊस नाही, कसा तरी पाऊस पडलेला आहे. तर पाऊस पडत नसल्यामुळे आम्ही 2 तास, अर्धा तास, 3 तास याच्यामध्ये बोरिंग चालत येत. आम्ही ड्रीपवर पिकं वाचवत आहे, पिकं वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण केबलीवाल्यांनी अशी धोका देते. तर त्याच्यावर आम्ही जगाचं कसं आणि कर्ज फेडायचं कसं? ती पाठी माग तुम्ही की गाड्या सुरू केल्या होत्या त्यावेळेस काही नव्हतं, पण आता परत अजूनही सुरू झालेली 2-3 परिस्थिती. चोरांना मारण्यापेक्षा फक्त आम्हाला ना ते चोरांना समोर आणून त्यांना धडा शिकवा. मग त्यावेळेस आम्हाला केबली दिल्या तरी चालेल, पण खरोखर चोर कोण आहे चोरांना पकडण्यापेक्षा आहे ना त्यांच्या पाठीमागे कोणाचा हात आहे हा एक पकडून उद्देश त्यांचा. तेवढीच हात जोडून विनंती आहे डिपार्टमेंटला, रात्री दिवसभर काम करायचं आणि रात्रीच्या वेळेस आम्हाला रात्री केबलीसाठी बसणं आम्हाला शक्य नाही. छोटी छोटी कपाश एवढा गवत आणि त्या केबलीसाठी तिथं बसणं आम्हाला शक्य नाही. तिथं